भाजपचे आमदार अमित साटम यांनी आरोप केला होता की मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेने जो घोटाळा केलेला आहे, म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने जो घोटाळा केलेला आहे, कारण हा पक्ष 25 वर्ष मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्ता राबवत होता, तो देशातला सगळ्यात मोठा घपला आहे, सगळ्यात मोठा घोटाळा आहे। आणि अमित साटम यांच्या या विधानानंतर, यांच्या या आरोपानंतर राज्य सरकारने या प्रकरणी चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापना केली। या एसआयटीचा अहवाल अजून आलेला नाहीये आणि या प्रकरणी अद्याप कोणत्याही प्रकारे कारवाई झालेली नाहीये। अशाच प्रकारे दिशा सालियन या तरुणीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी राज्य सरकारने एसआयटीची स्थापना केलेली आहे, परंतु त्या एसआयटीचा अहवाल अद्याप जनतेच्या समोर आलेला नाहीये। पालघरमध्ये जे साधूंचं हत्याकांड झालं त्या प्रकरणी 3 वर्षानंतर हा संपूर्ण तपास सीबीआय कडे सोपवण्यात आला, परंतु या तपासाचं पुढे काय झालं हे जनतेला माहित नाहीये। जनता या सगळ्या प्रकरणामध्ये नेमकं काय घडलं हे सत्य जाणून घेऊ इच्छिते, परंतु राज्य सरकार मात्र जनतेची ही प्रतीक्षा ताणून धरते।